सांगितलं, आता किरणनी इथं परिचय करून देताना सांगितलं की अटलजींपासून ते अडवाणींपासून प्रमोदजी महाजन असतील किंवा गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, सर्वच भाजप सेना असेल किंवा हिंदुत्वादी विचाराचे असंख्य नेते मंडळी असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, या सगळ्यांना जवळून मी पाहिलेला कार्यकर्ता आहे. अटलजींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर इथं अर्जुनजी तेरखेडकर उपस्थित आहेत, सदानंद शिंदे आज त्यांचे बंधू या ठिकाणी आपल्यामध्ये राहिलेले नाहीत, अशोकराव शिंदे त्यांना या ठिकाणी वीरभद्रासी श्रद्धांजली अर्पित करतो. त्या काळामध्ये ही दोघंही माझ्याबरोबर होती. आम्ही अटलजींना भेटायला पुण्यामध्ये श्रेयस हॉटेलमध्ये गेलो. त्या काळातली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे प्रांताचे प्रमुख आमच्याबरोबर होते. आणि 91 साली यावेळेला या पश्चिम महाराष्ट्रात हिंदुत्वाचा काहीच विषय नव्हता. त्या काळात इंदापूर नगरपालिकेवरती भगवा फडकवण्याचं काम आम्ही केलं होतं. त्यामुळं आमच्याबद्दल एक विशेष प्रेम, विशेष आमच्याबद्दलची गोडी ही संघाच्याही लोकांना होती, त्या काळातल्या भाजप सेनेच्याही लोकांना होती. मुळं अटलजींना भेटायला का गेलो होतो तर नगरपालिकेमध्ये काम करत असताना अटलजींना आपण नगरपालिकेचं असलेलं मानपत्र देऊ म्हणून एक विनंतीपत्र तयार करून आम्ही गेलो होतो. मला आठवतं जवळपास ती पत्रकार परिषद तिथली झाली आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर अटलजींनी सलग 15-20 मिनिटं आमच्याशी त्या विषयाची चर्चा केली होती. मी मानपत्र स्वीकारावं असं तुझ्या नगरपालिकेचं काय काम आहे, तर त्या सगळ्या प्रश्नाला मी उत्तर देत असताना त्यांनी जे काही आमच्याशी संभाषण केलं होतं ते आजही स्मरणात आहे. अशा अनेक नेते मंडळींशी जवळून संपर्क राहिला. भारतीय जनता पार्टीचं युवा मोर्चाचा या परिसरात पश्चिम महाराष्ट्रात उपाध्यक्ष म्हणून मी त्यावेळेला काम करत होतो. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचं नागपूर विभागातनं विदर्भातनं उपाध्यक्ष म्हणून भूषवत होते. धनंजय मुंडे नुकतेच नवीन राजकारणात आलेले होते आणि ते मराठवाड्यातून सरचिटणीस म्हणून होते. नासो फरांदेंचे पुतळे सुहास फरांदे हे आमचे त्यावेळचे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाचे अध्यक्ष होते. शिवराजसिंग चौहान आमचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आणि त्या काळामध्ये आम्ही एकत्रितपणे जवळपास 4 वर्ष हे जवळून त्या ठिकाणी काम केलं. त्यानंतरच्या काळात मी 3 विधानसभा लढलो, यश अपयश येत गेलं. पण त्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या की त्यामध्ये आम्हाला आमचा बचाव करणं हे क्रमप्राप्त होतं. नाहीतर राजकारण समाजकारण काय कसलंच काय राहिलं नसतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा विषय या ठिकाणी मी बोलत नाही, पण ती गंभीरच गोष्ट होती. आणि त्यामुळं मला त्यावेळेचा हा निर्णय घ्यावा लागला. आणि जिथंही कुठं मी गेलो, जिथंही कुठं आज काम केलं त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम केलं. परंतु 20 वर्ष एखाद्या पक्षामध्ये काम केलं तर त्या पक्षाच्या नेत्यांनी आणि इथल्या आमदारांनी ज्या पद्धतीनं आम्हाला जे वागवलं त्यामध्ये आम्हाला म्हणजे माझं व्यक्तिगत गारंटर म्हणून काहीच स्वार्थ नव्हता, आजही नाही. मला कुठलीच गोष्टीची अपेक्षा काहीच नव्हती. मी साधी आणि सोपी गोष्ट मांडत होतो. इंदापूर शहरामध्ये नगरपालिकेला नगराध्यक्षपदाला इथं मराठा समाज जास्त आहे. मराठा समाजातले 3-4 सक्षम पदाधिकारी आहेत, त्यांच्यापैकी कुणालाही निवडून देऊ आणि एकतर्फी निवडणूक होते. आणि समोरचे असलेले विरोधी पक्ष जे आमचे कायमचे होते ते हर्षवर्धन भाऊ पाटील असतील, नाहीतर या ठिकाणी भाजपचे असलेले आपले नेते मंडळी असतील, यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही उमेदवार उभा करा, आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहू. पण त्या शहा परिवारावरती त्यांचं काय वाद होता, त्यांचं काय भांडण होतं याच्याशी माझा काही संबंध नव्हता. ते त्यांचं भांडण होतं. पण त्यामधून ते आपल्याला जर म्हणत होते आणि सरळ चित्र शेपड्या पोरालाही कळतं की जर तसं झालं असतं तर ही निवडणूक बिनविरोधच झाली असती, शहा परिवार उभंच राहिलं नसतं. पण या विषयाची एक ज्या पद्धतीनं राजकारण इथल्या असलेल्या नेत्यांनी जे केलं
ते का केलं हे मला जे इतकं चांगलं समजतं इतकं अजून कोणाला ते समजणार नाही. मी अत्यंत प्रामाणिक त्या काळामध्ये 75,000 मतं 2004 साली तुमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते गावागावातले होते. 75,000 मतं आपण घेतली होती. आणि हे सगळं मतदान ज्यांच्या पाठीशी उभं केलं, सातत्यानं 4 निवडणुका त्यांच्या पाठीशी भक्कम उभा राहील आणि विजयी करत असताना त्यांच्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न सगळ्या तालुक्यांनी राज्यांनी बघितलेले होते. असं असताना एखादा मनुष्य व्यक्तिगत माझा काहीच स्वार्थ नाही. आजही 1 रुपया मी त्यांच्यापुढं बिल द्या नाही. त्यांचा माझ्या डोक्यावरती कुणाचाच ना नेत्याचा ना इथल्या नेत्याचा हात नाही. असं तर माझाच त्यांच्या डोक्यावर हात आहे. असं असताना कुठल्याही गोष्टी कधी माझी जीभ घसरली नाही. यांची घसरली वारंवार. पण मी जिल्हाध्यक्ष म्हणून जी जबाबदारी आहे, एक जबाबदार जिल्हाध्यक्ष कसा असतो ते उत्तम पद्धतीनं कारभार मी सगळ्या तालुक्यामध्ये करून दाखवला. आणि स्वाभाविकपणाने मी सन 1978 पुण्यामध्ये गेलो. पतित पावन संघटनेच्या कामाला सुरुवात केली. 78-79 पासून सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना संघटनेच्या माध्यमातून काम केलं असल्यामुळं मला स्वाभाविकपणानं कार्यकर्त्याची किंमत ही मला जास्त वाटते. नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना जपणारा मी कार्यकर्ता. या कारणामुळं काय असेल कदाचित माझी सातत्यानं भूमिका ही कुठेही गेलो तरी पक्ष संघटनेचा कार्यकर्ता याच्यावरती कुठेही अन्याय होऊ द्यायचा नाही ही माझी भूमिका राहिल्यामुळं कालचा असलेला इन्सिडेंट हा घडला. आणि खरंच तर तुम्हाला सांगतो चौधरी साहेब, अनेक वर्ष तिथं काम करत असताना माझी घुसपटच होत होती. या अर्थाने वैचारिक दृष्ट्या मी हिंदुत्ववादी म्हणून सगळ्या दुनियाला माहिती आहे. आणि तिथं मला त्या हिंदुत्ववादाचा विषय कधी तिथं काढताच येत नव्हता. आणि कुंभवना त्याच्या विरोधामध्ये काम करण्याचा त्या पद्धतीचा संस्कार तिथं घडत होता. तरी देखील हिंदुत्वाच्या विषयाती कधी आवाक शब्द विरुद्ध मी कुठं काढला नाही. पण त्या ठिकाणी राहून एक सेवेच्या माध्यमातून, पक्ष संघटनेच्या माध्यमातून, इतर सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तिथं मी कार्यरत राहिलो. पण जरी तिथं होतो तरी माझा इथल्या असलेल्या संघ परिवाराशी, भाजपच्या परिवाराशी माझे सगळ्यात जुने स्नेही जे राज्यभर आज भाजप शिवसेना हिंदुत्वादी विचाराचं काम करतात, अशा सगळ्या लोकांशी माझा कायमचा संपर्क आजही आहे, उद्याही राहणार आहे. त्यामुळं हे सगळं ते मी आपल्याला का सांगतो की ही पार्श्वभूमी माझी असल्या कारणानं परवाची झालेली नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी विषय झाल्यानंतर की सगळ्यांना असं वाटलं की आपण एकत्र आलो पाहिजे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील साहेबांना पण त्या ठिकाणी विनंती केली आणि ते पण आपल्याबरोबर आले. ती स्थानिक विकास आघाडी तयार करावी लागली आणि त्यातून एक चांगल्या पद्धतीची झुंज आपण दिली. ऐन वेळेला झालेला विषय अवघे 15 दिवस मला मिळाले. मी निवडणूक लढवायची अजिबात डोक्यात कधीच नव्हतं. पण ही नेते मंडळी कोणी ऐकत नव्हती आणि ह्यांच्या आग्रहाखातर मला ऐन वेळेला निर्णय घ्यावा लागला. आणि मग त्यामध्ये ते पुढचं सगळं राजकारण घडलं.